ह्या लेक्चरला आपण सुरुवात करण्यापूर्वी रिव्हिजन घेऊ एकदा मागे काय झालं त्याच्याबद्दल. सुरुवातीला आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग, त्याच्यानंतर पर्पज ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग, 3 टेक्निकल टर्म्स पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, AA, टेक्निकल सँक्शन, बजेट प्रोव्हिजन पाहिलं होतं. रोल ऑफ एस्टिमेटर पाहिलेला. त्याच्यानंतर आपण चेकलिस्ट ऑफ लोड बेरिंग स्ट्रक्चर, फ्रेम्ड स्ट्रक्चर पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण मेजरमेंट ऑफ वर्क ॲज पर IS 1200 पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण प्रिन्सिपल्स ऑन विच द युनिट ऑफ डिफरंट ॲटम ऑफ वर्क आर बेस्ड पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण मोड ऑफ मेजरमेंट ऑफ डिफरंट ॲटम्स पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ डिडक्शन फॉर ओपनिंग्स. फॉर डिडक्शन ऑफ ओपनिंग IS 1200. This is IS code is related to the measurement and calculations for deduction. That's why we are going to see the different criteria dependent on this IS 1200. So basically what is happening whenever we are calculating the quantities of the masonry work, plastering and pointing, at that time we are considering that particular atom of work is a solid atom. For example, we are going for calculate a brick masonry wall having 5 meter width and 3 meter height and having opening for doors and windows. At that time of calculation, we are calculating the particular wall is solid wall and we are supposed to deduct for that particular openings. But again going for that particular deduction of door and windows openings, some of the rules are there and every estimator must have knowledge of these rules of deduction for openings, and that will be the according to IS code 1200. Now we are go for one by one. First, rules of deduction for masonry work. This particular question is being asked in your examination every year. So this is very important topic. This point is very important also for calculation and also examination. So just look. First, ends of dissimilar materials like ends of joists, beams, lintels, posts, rafters, purlins, corbels, steps, etc. up to 0.1 meter in section. Openings up to 0.1 square meter in section. या प्रकारचे कोणतेही आयटम आपल्या मेसनरीमध्ये येत असतील तर ते अप टू 0.1 मीटर इन सेक्शन किंवा ओपनिंग्स अप टू 0.1 स्क्वेअर मीटर एरिया असेल तर ते आपण त्यातून डिडक्ट करायचे नाहीत. जस्ट थिंक सॉलिड वॉल इज देअर अँड गो फॉर कॅल्क्युलेशन, बट इट शुड बी इन रेंज ऑफ 0.1 मीटर और 0.1 स्क्वेअर मीटर एरिया. सेकंड, wall plates, bed plates, bearing of slab, chhajjas where thickness does not exceed 10 cm and bearing does not extend over the full of thickness of wall. जर आपल्या मेसनरी कन्स्ट्रक्शन मध्ये वॉल प्लेट्स, बेड प्लेट्स, स्लॅब, छज्जा ची बेरिंग येत असेल किंवा या व्यतिरिक्त कोणताही पॉइंट ज्याचा थिकनेस 10 सेंटीमीटर आहे तर असे जर काही ऑफसेट आपल्या मेसनरीमध्ये येत असतील तर आपल्याला क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना याचा विचार करायचा नाहीये. तर तुम्ही ती एक सॉलिड वॉल आहे असाच त्याचा विचार करून त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. देन थर्ड, सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक्स ॲज फॉर होल्ड फास्ट अँड होल्डिंग डाऊन बोल्ट्स, आयर्न फिक्चर्स such as wall ties, pipes up to 300 mm diameter and hold fast for doors and windows. जर सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक जर असेल तर त्याच्यामध्ये होल्ड फास्ट अँड होल्डिंग डाऊन आयर्न फिक्चर्स होल्ड करण्यासाठी आपण सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक वापरतो. आणि जर ते तसे वापरले असतील, आणखीन जर 300 मीटरचा पाईप जर त्यात जात असेल तर अशा प्रकारच्या कोणत्याही थिंगसाठी सुद्धा डिडक्शनचा विचार करायचा नाही. आपण फक्त ती एक सॉलिड वॉल असं कन्सिडर करून त्याचं एस्टिमेट काढायचं. ऑल दीज थिंग्स आर दॅट इज बीइंग इन्फॉर्म्ड दॅट देअर इज नो डिडक्शन इन सच केसेस इन मेसनरी वर्क. नाउ वी आर गोइंग टू सी रूल्स ऑफ डिडक्शन इन प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग. ह्यामध्ये जर आपण आपल्या डोळ्यासमोर विंडो आणली आणि असा विचार केला की त्या विंडोला 2 फेसेस आहेत, जेव्हा आपण प्लास्टर करतो तेव्हा एक इंटरनल आणि दुसरा एक्सटर्नल, आणि ते जे ओपनिंग ज्या ठिकाणी असतं तिथे जाम सॉफ्ट सील्स असतात,
तर त्यालाही आपल्याला प्लास्टर करावं लागतं. त्यामुळे प्लास्टरिंगचे रूल हे मेसनरीच्या रूलपेक्षा वेगळे असतात. सो जस्ट हॅव अ लुक. जर आपलं ओपनिंग हे 0.5 स्क्वेअर मीटरपेक्षा जर कमी असेल तर नो डिडक्शन फॉर एंड्स ऑफ जॉईंट्स, बीम, पोस्ट एक्सेट्रा अँड नो ॲडिशन्स आर मेड फॉर दिस. याचं डिडक्शनही करायचं नाही, त्याचं ॲडिशनही करायचं नाही. जर आपलं ओपनिंग जर 0.5 स्क्वेअर मीटर ते 3 स्क्वेअर मीटर असेल तर डिडक्शन शॅल बी मेड फॉर वन फेस ओनली. दोन्ही साईडला जरी प्लॅस्टर केलेलं असलं तरी सुद्धा सेम प्लॅस्टर असेल तर आपल्याला डिडक्शन हे फक्त एका फेसचं करायचंय, म्हणजे एक फेसच आपण कॅल्क्युलेट करायची. आणि समजा जर दोन्ही साईडला जर दोन वेगवेगळ्या प्रकारे प्लॅस्टर केलं असेल तर दोन्ही साईडचा आपल्याला 50-50% विचार करावा लागतो. म्हणजे कसं की व्हेन बोथ फेसेस ऑफ वॉल आर प्लॅस्टर्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅस्टर. फॉर एक्झाम्पल, वन वॉल इज प्लॅस्टर विथ स्पॉन्ज अँड सेकंड वन इज सनला, देन 50-50% हे आपल्याला डिडक्ट करावं लागतं. आणि जाम, सॉपिड्स आणि सील्ससाठी कोणतंही ॲडिशन त्याच्यामध्ये करावं लागत नाही. फॉर ओपनिंग्स मोर दॅन 3 स्क्वेअर मीटर असेल तर डिडक्शन हे दोन्ही साईडनी करायचं असतं ओपनिंगचं. जाम, सील्स, सॉपिडचं डिडक्शन करायचं नाही. यावरून आपल्याला काय लक्षात येईल की जर आपले ओपनिंग जर 0.5 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल तर डिडक्शन करायचं नाही. जर 0.5 स्क्वेअर मीटर ते 3 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल तर एका बाजूचे करायचे किंवा दोन्ही बाजूच्या एरियाच्या 50% घ्यायचे. आणि लास्ट वन, जर ओपनिंग हे 3 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल तर दोन्ही बाजूचे डिडक्शन करायचं आणि जाम, सील्स, सॉपिडचंही त्याच्यामधून डिडक्शन करायचं. Rules for deduction in concreting RCC, PCC. First, no deduction shall be made for ends of beams, posts, girders, rafters, purlins, etc. if area is less than 0.05 square meter. जसं की बीमचा एंड, पोस्ट, गिर्डर, राफ्टर्स, पर्लिन्स याचा एरिया जर 0.05 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल तर त्याचं डिडक्शन करायचं नाही. सेकंड, नो डिडक्शन फॉर ओपनिंग्स लेस दॅन 0.1 स्क्वेअर मीटर. जर कॉन्क्रीट वर्कमध्ये जर आपलं जर ओपनिंग 0.1 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल तर त्याचंही डिडक्शन करायचं नाही. नेक्स्ट, नो डिडक्शन फॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रिइन्फोर्समेंट. कॉन्क्रीटमध्ये जेव्हा रिइन्फोर्समेंट असतं तेव्हा कॉन्क्रीटचा क्वांटिटी काढताना फक्त कॉन्क्रीटचा व्हॉल्यूमच कन्सिडर करायचा, रिइन्फोर्समेंट त्याच्यामधून डिडक्ट करायचा नाही. रूल्स फॉर डिडक्शन ऑफ पेंटिंग वर्क्स ऑफ डोअर्स अँड विंडोज. Painting of doors shall be measured in flat in square meter. It also includes frame, edges, skills, etc. Different types of doors and windows shall be grouped under one atom, and the area of uneven surface shall be converted into a equivalent area. Specification of atoms of work as per PWD. What is specification? It is an art of breaking up the whole work into various atoms of work and arranging them in the order of their execution. Specification is a contract document specifying the quality of material to be used and the method of workmanship to be adopted during the execution of a project or work. Drawings are graphical representation of a structure while specifications describes the quality of material. In case of disputes between the drawings and specification, the specifications are always held correct against the drawing. The specification have important legal evidence. The specifications describe and limit the responsibility of both the parties. While sequencing the execution of atom of work, knowledge of that particular work whose estimate is to be prepared shall be used. The sequence of taking out quantities of atom is same as the sequence of execution. And sequence is clearing the site, excavation, PCC, UCR in foundation and plinth or RCC footing, beams, columns, slabs, brickwork in superstructure, plumbing, electrification, plastering, painting, etc. During writing specification, atoms should be made to express all the requirements of the work clearly and in a concise from avoiding repetition.
As far as possible, the clauses of the specification should be arranged in the same order in which the work will be carried out. The specifications are written in a language so that they indicate the work should be, and words shall be or should be are used. Specifications depends on the nature of work, the purpose for which the work is required, strength of material, availability of material, quality of material, etc. Specification are two types: general specification and second detailed specification. In this we are going to see general specification of a first class building. First, foundation and plinth. Foundation and plinth shall be of first class brickwork in a lime mortar or cement mortar. Proportion is 1:6. Damp proof course. Then second, damp proof course. DPC shall be 2.5 cm thick or 2 cm thick. The superstructure. Superstructure shall be of first class brickwork with lime mortar or cement mortar 1:6. Roofing. Roof shall be of RCC slab. Flooring must be mosaic tile or first class है तो granite. Then finishing, inside and outside wall shall be of 12 mm cement plaster. Door and windows, door frames and window frames shall be seasonal teak wood, and shutters shall be also teak wood. And then miscellaneous, in miscellaneous item, rainwater pipes of cast iron, then sanitary and water fittings and electrical installations part is included in miscellaneous items. This is a general specification of a first class building. General specification of a second class building. First, foundation and plinth. Foundation and plinth shall be of first class brickwork with lime mortar over lime concrete. Then damp proof course. DPC shall be of 2 cm thick cement mortar 1:2. Superstructure shall be of second class brickwork in mud mortar. Roofing shall be of flat terraced roof supported over wooden battens and beams of jack arch roof or RB roof. Veranda roof may be of AC sheet or Allahabad tiles. Then flooring. Floor shall be of 2.5 cm cement concrete over 3.5 cm lime concrete. Then finishing. Inside shall be of lime or cement mortar plaster and outside cement mortar plaster with painting. Doors and window frames shall be of well seasonal teak wood and shutters of sal, devdar or shisham. Miscellaneous. Rainwater pipes shall be of cast iron. Electrification, sanitary and water fitting can be provided as per the requirement. This is the specification for second class building. Now what is DSR? DSR means District Schedule Rates. Is nothing but a booklet published by the Public Work Department, that is PWD. In this we can see different kind of works and their specifications, quality of work including cost of material, labor, transportation charges, etc. are included in the rates along with 10% contractor's profit. Schedule of rates vary with region. Schedule of rates increases every year by certain percentage of previous rates. Now we are going to see standard format of different sheets. First, standard format of measurement sheet. Measurement sheet is also called measurement form. This is used for the purpose of taking out quantities of atom of work. This sheet has a detailed entry of length, breadth, depth, number of quantity and complete description atom of work. Quantities are carried out forward on next page of measurement sheet if required. The next, standard format of abstract sheet. This is a tabular format in which the cost of each atom of work is
calculated by multiplying the quantity transferred from measurement sheet and rates are entered from DSR. Multiplying of quantity and rate gives the amount of money required for the atom. This abstract sheet is also known as costing sheet. Then standard format of phase sheet. It is also called as general abstract. It is the abstract of work showing details of name of work, estimated cost, contingencies, work charge establishment, water supply and sanitary charges, electrification charges, etc. फंडामेंटल्स ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग हा चॅप्टर संपलेला आहे. त्यात आपण काय काय पाहिले त्याची एकदा परत रिव्हिजन घेऊया. सुरुवातीला आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग, त्याच्यानंतर पर्पज ऑफ एस्टिमेटिंग कॉस्टिंग, 3 टेक्निकल टर्म्स पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल AA, टेक्निकल सँक्शन, बजेट प्रोव्हिजन पाहिलेलं. त्यानंतर आपण रोल ऑफ एस्टिमेटर पाहिला होता, चेकलिस्ट फॉर लोड वेरिंग स्ट्रक्चर अँड फ्रेम स्ट्रक्चरही पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण मेजरमेंट ऑफ वर्क्स ॲज पर IS 1200 पाहिलेलं. प्रिन्सिपल्स ऑन विच द युनिट ऑफ डिफरंट ॲटम ऑफ वर्क आर बेस्ड त्याच्यानंतर पाहिलं होतं. त्यानंतर आपण मोड ऑफ मेजरमेंट ऑफ डिफरंट ॲटम्स पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण रूल्स ऑफ डिडक्शन्स पाहिले होते फॉर ओपनिंग्स. त्याच्यामध्ये आपण मेसनरी वर्क, प्लास्टरिंग, पेंटिंग ऑफ वर्क पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण डिडक्शनचे रूल्स कॉन्क्रिटिंग, RCC, PCC साठी पाहिलं होतं. तसंच पेंटिंग फॉर डोअर्स अँड विंडोसाठी पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण स्पेसिफिकेशन ऑफ ॲटम्स पाहिलेले ॲज पर PWD. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट क्लास बिल्डिंग अँड सेकंड क्लास बिल्डिंगसाठी पाहिलं होतं. त्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट्स म्हणजेच DSR पाहिलेलं. त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट बघित होते स्टँडर्ड जे इस्टिमेटमध्ये वापरले जातात एस्टिमेट काढण्यासाठी. त्यामध्ये आपण मेजरमेंट शीट, त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट शीट आणि फेज शीट म्हणजे काय याचा स्टडी केला होता. या पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये काय काय आहे ते पाहिलं होतं. हा चॅप्टर आता संपलेला आहे. सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट करू थोड्याच वेळात.